काहीच करायची आहे तर गुन्हा दाखल करत का नाही. म्हणून आम्हाला माझी विनंती आहे की आपण, आणि पुन्हा दुर्दैव हे आहे की माझ्या जसा माझा लीडर ऑफ ऑपोजिशन हा माझा हिताचा माणूस आहे, माझा आश्रयदाता आहे, त्याच वेळेस कुठल्याही प्रकारची समस्या समजा विरोधी पक्षात नाही सोडत आली तर या देशाचा पंतप्रधान हा आमचा मोठा आश्रयदाता. पण जगात अशी पहिली घटना घडली की मी जेव्हा स्पीकर होतो, डेप्युटी स्पीकर होतो, त्या राज्यपालाच्या अभिभाषणाला उत्तर देण्याची सर्वस्वी जबाबदारी त्या सभागृहाच्या नेत्याची असते. मुख्यमंत्र्यांनी सरतेशेवटी बोललंच पाहिजे, पण ते मुख्यमंत्री तशी येत नाही. तसं माझ्या देशामध्ये माननीय पंतप्रधान साहेब, मोदी साहेब राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला रिप्लाय द्यायला आलेच नाही. असं कसं होऊ शकते? आणि पुन्हा त्या 4-5 महिला माझ्यावर आक्रमण करणार आहे, अशा अख्ख्या महिला समाजावर आपण असा आरोप करतो. कुठं चाललंय? इतकी 100% 101% 1000% जिथे सिक्युरिटी आहे तिथे महिला काय करतात? मी कधी कधी मंत्री असताना इथे जामंद्रा धोटे रस्त्यात आडवे व्हायचे, मी त्यांच्यासोबत बसूनच जायचे. मला माहित होतं की समोरच्या माणसाला ऐकल्याशिवाय आउटलेट येत नाही आणि त्याला सायकोलॉजी रिलीफ का असेल देऊ शकतो ना. वडीला जेव्हा घटना घडली अशोकराव विखे खाली उतरलेच नाही, बाबा पराठी हे माझंच भाग आहे, लोक समजतात. आणि म्हणून लोक भावनाच जाणून घेत नाही, लोकांच्या भावनेचा अनादर करतात. तरी तो त्याचा जो रोष आहे आणि द्रोह जो आहे, विद्रोह जो आहे तो पुन्हा प्रकर्षाने आपण पुन्हा त्याला